जैन धर्म आणि रक्षाबंधन. जैन धर्मानुसार रक्षाबंधनाची ही कथा अनेक ठिकाणी थोड्याफार फरकाने सांगितली जाते, पण त्यामागचा मुख्य संदेश आणि घटना सारखीच आहे. तुम्ही इतर स्रोतांमध्ये या कथेतील काही नावे किंवा तपशील वेगळे पाहू शकता, पण या कथेचा मूळ आधार सर्व ठिकाणी समान आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. एकेकाळी 700 जैन साधूंचा एक मोठा संघ उज्जैनला आला होता. संघाचे प्रमुख श्री अकंपनाचार्य यांना काहीतरी अघटित घडणार असल्याचा संशय आल्याने त्यांनी सर्व साधूंना मौनव्रत पाळण्यास सांगितले. उज्जैनचा राजा जैन धर्माचा सच्चा अनुयायी आणि साधूंचा भक्त होता, पण त्याचे 4 मंत्री बली, बृहस्पती, प्रल्हाद आणि नमुची यांच्या मनात जैन साधू आणि जैन धर्माबद्दल द्वेष होता. हे सर्व मंत्री राजासोबत संघाच्या दर्शनासाठी आले, परंतु अकंपनाचार्यांच्या आदेशानुसार सर्व साधू ध्यानमग्न असल्याने कोणीही राजाशी बोलले नाही. राजा परत जाताना या 4 मंत्र्यांनी संघावर टीका करायला सुरुवात केली, कारण कोणत्याही साधूने राजाला आशीर्वाद दिला नव्हता. त्याचवेळी श्री अकंपनाचार्य मुनिराजांच्या आदेशाची माहिती नसलेले श्रुतसागर नावाचे एक साधू शहरातून आहार घेऊन परत येत होते. मंत्र्यांनी केलेली टीका ऐकून श्रुतसागर मुनी तिथे थांबले आणि त्यांनी त्या मंत्र्यांना शास्त्रार्थात पराभूत केले. आपल्या गुरुकडे परतल्यावर त्यांनी सर्व घडलेली घटना सांगितली. हे ऐकून अकंपनाचार्यांना काहीतरी वाईट घडण्याची खात्री पटली आणि त्यांनी श्रुतसागर मुनींना शास्त्रार्थ झालेल्या ठिकाणी जाऊन ध्यानस्थ होण्याचा आदेश दिला. श्रुतसागर मुनींनी हा आदेश मान्य केला आणि तसे केले. शास्त्रार्थात पराभूत झालेल्या मंत्र्यांनी सूडाच्या भावनेने रात्री तिथे जाऊन ध्यान करणाऱ्या साधूला मारण्याचा प्रयत्न केला, पण वनदेवतेने त्यांना तलवारीसह साधूला मारण्याच्या स्थितीतच थांबवले. सकाळी नागरिकांनी हे दृश्य पाहिले आणि मंत्र्यांवर जोरदार टीका केली. शेवटी राजाने त्या 4 मंत्र्यांना कायमचे राज्यातून निघून जाण्याचा आदेश दिला. हे दुष्ट मंत्री हस्तिनापूरला पोहोचले. त्यांनी राजा पद्मराजाला त्याचा शत्रू सिंहबलाचा पराभव करून खुश केले. राजा पद्मराजाने या 4 मंत्र्यांना भविष्यात वापरण्यासाठी एक वरदान दिले आणि ते हस्तिनापूरमध्ये मंत्री म्हणून राहू लागले. एकदा मुनिराज अकंपनाचार्य 700 साधूंच्या संघासह हस्तिनापूरला आले. हे कळल्यावर त्या मंत्र्यांनी या निरपराध साधूंना सूड घेण्यासाठी एक क्रूर योजना आखली. त्यांना मिळालेल्या वरदानाचा वापर करून त्यांनी राजा पद्मराजाकडून 7 दिवसांसाठी राज्य ताब्यात घेतले. राजाला संशय आला, पण मंत्र्यांना वरदान देण्याच्या शपथेने तो बांधलेला असल्यामुळे काहीच करू शकला नाही. मंत्र्यांनी यज्ञ करण्याच्या बहाण्याने साधूंना घेरले आणि प्रचंड आग लावली. साधू गंभीर अत्याचार सहन करत होते, पण ते शांत राहिले. प्रत्येक जण विचार करत होता की ही आग माझे शरीर जाळत आहे, आत्मा नाही. माझा आत्मा अमर आणि शाश्वत आहे, जो नष्ट होऊ शकत नाही. त्याला घाबरण्याची काय गरज? दुसरीकडे मिथिला नगरीतील दुसरे आचार्य श्री श्रुतसागर महाराज यांनी आकाशात श्रवण नक्षत्राचे थरथरते दृश्य पाहिले. यामुळे त्यांच्या ओठांवर वेदनादायक शब्द उमटले. जवळ बसलेल्या शिष्यांनी त्यांना याचे कारण विचारले. संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्यावर त्यांनी लगेच धरणीभूषण पर्वतावर उड्डाण केले. तिथे विष्णुकुमार मुनी तपश्चर्येत मग्न होते. शिष्यांनी त्यांना सर्व घटना सांगितली आणि सांगितले की त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांना विक्रियारिद्धी म्हणजेच शरीराच्या आकारात बदल करण्याची अलौकिक शक्ती प्राप्त झाली आहे. जळत असलेल्या साधूंवरील सहाय्यासाठी विष्णुकुमार मुनींनी लगेच हस्तिनापूर गाठले. राजा पद्मराज यांच्याकडून खरी परिस्थिती समजून घेतल्यावर त्यांनी वामनाचे म्हणजेच ब्राह्मणाचे रूप धारण केले. यज्ञ करण्याच्या निमित्ताने लोकांना हव्या असलेल्या वस्तूंचे दान देत असलेल्या 4 मंत्र्यांकडे ते गेले.
वामनाला पाहून ते खूप खुश झाले आणि त्यांनी त्याला हवे असलेले दान घेण्यास सांगितले. वामनाने आपल्या 3 पावलांनी मोजता येईल एवढी पृथ्वी मागितली. मंत्र्यांनी लगेच होकार दिला. आपल्या विक्रिया रिद्धीच्या प्रभावाने वामनाने पहिले पाऊल सुमेरू पर्वतावर, दुसरे मनुष्योत्तर पर्वतावर ठेवले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागाच उरली नाही. सर्वत्र भीती पसरली आणि कृपया क्षमा करा असा आवाज सर्व दिशांनी घुमला. शेवटी देवतांनी मंत्र्यांना बांधून मुनींवर केलेल्या अत्याचारांचा अंत केला. पावसाच्या सरींच्या माध्यमातून आणि विष्णुकुमार मुनिराजांच्या पूजनाने त्यांनी मुनींची पूजा केली. धूर आणि आगीमुळे मुनींचे घसे चोंदले गेल्याने त्यांना आहार घेताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मऊ खीर तयार करून दिली. अशा प्रकारे मुनींच्या संरक्षणाचे प्रतीक म्हणून श्रावण शुक्ल पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. खरं तर हा सण जैन संस्कृती, जैन मंदिरे, जैन साधू आणि जैन बांधवांचे संरक्षण करण्याचा निर्धार करण्याचा आहे, ज्यामुळे ही शाश्वत आध्यात्मिक संस्कृती सदैव प्रवाहित राहील.